बीड जिल्ह्यातील 50 गावांनी भाकरी पाठवल्या। भाकरी, ठेचा, शिदोरी ही मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे। मुंबईत मराठ्यांच्या जेवणासाठी जी गैरसोय होत होती त्याकरता त्यांनी या भाकरी पाठवल्या। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। हजारोंच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईत दाखल झाले। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे। आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे। टोकाचं उपोषण मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर करतात। त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रामधून लाखो समाज बांधव त्या ठिकाणी गेले, मात्र त्यांच्या खाण्याची, राहण्याची आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय होती। म्हणून बीड जिल्ह्यामधनं अशा प्रकारे भाकरीच्या चौडी जे आहे त्या ठिकाणी मुंबईकडे जाताना पाहायला मिळतात। पहिलं तर कोट्यावधी मराठा समाज मनोज दादाच्या आव्हानानंतर आझाद मैदानावर पोहोचलेला आहे आणि तिथं देवेंद्र फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक तिथले हॉटेल्स असतील, तिथले वडापावचे गाड्या असतील, स्थानिकचे जे काय खानावळ असतील त्या सर्व देवेंद्र फडणवीसने त्यांच्या माध्यमातून बंद केलेले आहेत आणि तिथल्या कोट्यावधी मराठ्यांची हेळसांड होत आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे। सर्व परिसरातल्या गावाच्या भाकरी जमा करून त्या 2 ट्रक आम्ही घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार आहोत। तब्बल 5 लाख भाकरींचं आम्ही नियोजन इथं घातलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसला आमची एक आव्हान आहे, त्याला एक सूचना आहे की बाबा तुम्ही काहीही केलं तरी आम्ही मनोज दादाच्या पाठीमागून हलणार नाहीत, एक क्षणही आम्ही मागून हटत नसतो। साम टीव्ही साठी योगेश काशीद, बडंगवाडी, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।